मित्रांनो, रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा सामान्यांनी कोणाकडे पाहायचं? तामिळनाडूच्या सथानकुलम पोलीस स्टेशनमध्ये 2020 साली जे घडलं त्याने संपूर्ण देश हादरला होता. लॉकडाऊनच्या काळात फक्त मोबाईलचं दुकान 10 मिनिटं जास्त उघडं ठेवलं म्हणून एका बापालेकाची पोलिसांनी निर्घृण हत्या केली. पण आज 4 वर्षांनंतर 9 पोलिसांना फाशीची शिक्षा झाली आहे. आणि या न्यायाच्या मागे उभं होतं एक धाडसी नाव, हेड कॉन्स्टेबल रेवती. 2020चं वर्ष. लॉकडाऊन सुरू होतं. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनेक्स यांनी दुकान उशिरापर्यंत उघडं ठेवलं, हा त्यांचा गुन्हा. पोलिसांनी त्यांना उचललं आणि पोलीस कोठडीत नेलं. पण तिथं जे झालं ते अंगावर काटा आणणारं होतं. त्यांना नग्न करून मारहाण करण्यात आली. त्यांच्या खाजगी भागावर हल्ले झाले. पोलीस अधिकारी दारू पिऊन त्यांना मारत होते. बेनिक्स ओरडत होता, "अम्मा वाचवा, माझी चूक झाली." पण त्या नराधमांना पाझर फुटला नाही. त्या रात्री सथानकुलम स्टेशनवर रेवती ड्युटीवर होत्या. त्यांनी हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. जेव्हा कोर्टाचे मॅजिस्ट्रेट चौकशीला आले तेव्हा अख्खं पोलीस स्टेशन सत्य लपवत होतं. पण रेवती समोर आल्या. त्या म्हणाल्या, "सर, मी सगळं खरं सांगण्याला तयार आहे, पण माझ्या 2 लहान मुली आहेत. तुम्ही माझ्या सुरक्षेची जबाबदारी घेणार का?" विचार करा, आपल्याच सहकाऱ्यांविरुद्ध, आपल्याच वरिष्ठांविरुद्ध साक्ष देणं किती कठीण असतं. रेवती यांना धमकावण्यात आलं, दबाव आणला गेला, पण त्यांनी मॅजिस्ट्रेटला मिनिट न मिनिट माहिती दिली. पोलिसांनी कशाने मारलं, कसं रक्त साफ करून घेतलं, हे सगळं रेवती यांनी न डगमगता सांगितलं. रेवती यांनी केवळ साक्ष दिली नाही, तर सीसीटीव्ही फुटेजमधून त्या नराधमांची ओळख पटवून दिली. त्यांच्या या एका धाडसामुळे केस मजबूत झाली. आणि आज कोर्टाने 9 पोलिसांना थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे. वर्दीवर लागलेला तो डाग धुवून काढण्याचं काम रेवतींसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याने केलंय. मित्रांनो, सत्तेचा मास चढलेल्या पोलिसांसाठी हा निकाल एक मोठा धडा आहे. आणि हेड कॉन्स्टेबल रेवती यांच्या धाडसाला भाऊचा धक्काचा सलाम. तुम्हाला काय वाटतं? अशा निर्दयी पोलिसांना दिलेली ही फाशीची शिक्षा योग्य आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला म्हणजेच भाऊचा धक्काला सबस्क्राईब करायला विसरू नका.